परभणीतून एक महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। या अगोदर बीडमधील मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची देखील पवारांनी भेट घेतलेली होती आणि बीड नंतर आता शरद पवार हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। परभणीमध्ये काही दिवसांपूर्वी हिंसाचार उफाळून आलेला होता आणि त्यानंतर पोलिसांच्या मारहाणीमध्ये सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप हा दलित संघटनांनी केलेला होता आणि याच सूर्यवंशी कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी शरद पवार हे सध्या परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। शरद पवार हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेत आहेत। काही दिवसांपूर्वीच परभणीमध्ये हिंसाचार उफाळून आलेला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना परभणीमध्ये करण्यात आलेली होती आणि त्यानंतर हिंसा उफाळून आलेला होता आणि याच घटनेनंतर पोलीस यांनी अटक केलेले न्यायालयीन कोठडीत असणारे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता आणि पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप दलित संघटनांनी केलेला होता। मवियाच्या काही कार्यकर्त्यांनी देखील काही नेत्यांनी देखील असाच आरोप केलेला होता आणि याच सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी सध्या शरद पवार हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। या अगोदर बीडमधील मस्साजोग गावामध्ये शरद पवार गेलेले होते। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची देखील शरद पवार यांनी काही वेळापूर्वी भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता ते परभणीमध्ये पोहोचलेले आहेत।